अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 31. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विद्वत्सुतम् अविद्यं य आगतं लोकनिन्दितं छिन्नजिह्वं बुधं चक्रे श्रीदत्तशरणं मम. नृसिंहवाटिकास्थो यः प्रददौ शाकभुङ्निधिं दरिद्रब्राह्मणायासौ श्रीदत्तशरणं मम. भक्ताय त्रिस्थलीयात्रां दर्शयामास यः क्षणात् चकारवरदं क्षेत्रं श्रीदत्तशरणं मम. श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः. पूर्वीचं वामनराव बार्शीहून पुण्यास आले देतो आठवून. होते ड्रॉइंग मास्तर म्हणून नूतन मराठी शाळेत. वामन दत्तात्रेय गुळवणीस. पुण्यात प्रथम पगार 35. 50 पगार तो शेवटास. निवृत्त कालात जाहला. 14-15 वर्षे नोकरी केली बहु इमाने इतबारी. देणगी मिळाली संपल्यावरी फक्त 950 रुपये. वैद्य मास्तरांचे केले स्वाधीन. वैराग्यशाली शुभ वामन. 500 रुपये मग त्यातून गोदूताई भगिनीस दिले. देणगी द्रव्य जे खाली उरले सत्कार्यास देवोनी टाकिले. महाराजांचे पुण्यतिथीस दिले प्रतिवर्षास 100. सबंध नोकरीचे कालात 3 अधिकारी मुख्य होत. पोतदार प्रोफेसर माहीत. गोड बोले नारळकर. वामनरावावर प्रेम फार. तिघेही करीती आदर सत्कार. वामन पद्धत वागणे चतुर. प्रेमळपणेच वागविले. आपुला उद्योग व आपण. कर्तव्य तत्पर श्री वामन. वेधले लक्ष सर्वांकडून. सर्वात वाहवा जाहली. संमेलन पार्टी अथवा सभा वामनरावास सर्वच मुभा. वामनरावाचा सवता सुभा. एरवी दूरच एकटे. शुद्ध आचार आणि विचार. आदरणीय प्रेम सुविचार. आदर्श चालवी अधिकार. आपुले सुसंस्कृत कृतीने. चुकोनी सुद्धा नाही विकार. खाद्यपेय वस्तू स्वीकार. असा साधू निर्विकार. पवित्र माझा वामन. माझा वामन गुरु साधा. आप आपुले हित साधा. दूर होईल आपदा बाधा. फक्त दृष्टी निहाळिता. वामन साधा राहणी साधी. दूर करील विकार उपाधी. दर्शनात आनंद परमावधी. दर्शन घेताच पावन. आनंद प्रेम मधुर भाषण. हास्य मुद्रा गुरुभूषण. निर्विकार करी शिष्यमन. परम वामन दयाळू. दया माया प्रेम आदर. शांती सुखाचा सागर. अखंड समाधी निर्विकार. माझा वामन ब्रह्मचारी. व्यासा समान विद्वान. वैराग्यशाली शुका समान. नारदा समान श्रद्धा भक्तिमान. प्रल्हादा समान समवृत्ती. सांप्रदायिक मर्यादेस जपून. सदैवच वागती वामन. साधकास देती धडा घालून. स्वतःचे वागणुकीने. ठिकठिकाणी शेकडो लोक. सज्जन श्रद्धाळू भाविक. लांब असती ते कित्येक. सर्वांचा अनुभव सारखा. साक्षात कृपेचे नच दर्शन. परंतु त्यांची कीर्ती श्रवण. करोनी पत्रद्वारे ऐकोन. भेट घेऊ इच्छिती. कृपेची करीती याचना. कृपावंत सद्गुरु वामना. अनंत तऱ्हेचे साधक नाना. नाना प्रकारे आळविती. साधकास त्यांचे भेटीविना. मार्गदर्शन होते त्यांना. कृपा प्रसाद साधकांना. संकल्पाने मिळत असे.
प्रत्यक्ष सुद्धा कधी भेटीत, दीक्षा होते स्पर्शरहित, दृष्टिक्षेपानेच करीत, साधकासी पावन, इतुकेच नव्हे तर केवळ, संकल्प मात्रे दीक्षाबळ, देती दयाळू भूपाळ, संकल्प शक्ती अगाध, सर्व व्यापक जगज्जननी, स्वयंफूर्ती गजगामिनी, आदिशक्ती मूळ भवानी, वामनद्वारा मिळत असे, जगदाधार महाशक्ती, करा वामन सद्गुरु भक्ती, कौतुकास्पद अनुभवांती, येईल तुम्हा साधक हो, अनेक अलोट व्यक्तिसंबंध, काय लिहावा मी प्रबंध, भेटी गाठी सनसे मुळी बंध, मुक्त द्वार खुले असे, फलद्रुपास येतील बोल, बोधामृत पाजिले अमोल, गुरुबोधामृत अबोल, फक्त निरखिती दृष्टीने, हृदगद माझे वदविले, श्री दत्त पदैक निष्ठ बनले, गुरुभक्त केसरी चमकले, वामन योगी प्रसिद्ध, पुण्यास असता नोकरीस वामन, होते मातोश्रींसह वर्तमान, मातृसेवा करीती मनापासून, पुढे मातोश्री निवर्तल्या, मातोश्री गेल्या निजधामास, गोदूताई आल्या पुण्यास, आधार भगिनी वामनरावांस, मातृवत प्रेम कळवळा, वामनरावाची सर्व करी व्यवस्था, गोदूताईस बंधू आस्ता, भारी प्रेमळ माय नसता, उणीव आईची न भासली, नौकरी संपविले बरोबर, विमुक्त झाले श्री गुरुवर, जिकडे तिकडे जाती दौऱ्यावर, साधारण वास्तव्य पुण्यास, वामनरावांनी पेन्शन घेतली, गोदूताई भगिनी वाडीस गेली, संन्यासी वडील बंधूंची भली, सेवा करण्यास्तव मनोभावे, सदैव पुण्य पर्व काळ, श्री सेवेत कंठिला काळ, शंकर स्वामी बंधू दयाळ, समाधी कालापर्यंत, वडील बंधू स्वामी गेले, योगायोग पहा कसले, कालासही प्रेम आले, घेऊन गेला गोदूताई, सेवा स्वरूप अवतार संपला, सद्गुरुचरणी देह नटला, कवी सगाता गहिवर आला, अशी गोदूताई लीला, वडील बंधू शंकर स्वामी, वैदिक शास्त्रीय ज्ञाननामी, संत वाङ्मय आवडनामी, कर्मानुष्ठानात घडलेले, काव्याची आवड फार, पुन्हा स्वकृत काव्ये तयार, सर्व यात्रा घडल्या सार, शेवटी चतुर्थाश्रम घेतला, नित्य वास्तव्य नृसिंहवाडीस, अखेरपर्यंत श्री सहवास, वृद्धापकाळी भगिनी सेवेस, कृष्णा स्नान श्री दर्शन, देह समर्पण श्रीचरणी, पुण्यवंत शंकर यती करणी, शंकरचरणी कवी शरणी, काव्यसेवा स्वामींची, दोनही घटना योगायोग, उभयतांचा देहत्याग, ऋणानुबंधास आला राग, करी काळ ताटातूट, 1952 सन, बंधू भगिनी देहावसान, हळहळले अनेक जन, स्वकीय परकीय सारखे, वामनरावाची तऱ्हा न्यारी, विरहाने पोळली स्वारी, उद्गार न निघती बाहेरी, पुन्हा माता आठवली, गोदूताईंचा सर्वांस लळा, सर्व चरडले ढळढळा, त्यांच्या अंगी नाना कळा, गेली चटका लावोनी, वामन भगिनी गोदूताई, पूर्वजन्मींची मीराबाई, प्रेमळ योगी करी चतुराई, बंधू सन्निध राहोनी, बाळपणी त्या पतीहीन, कायमची माहेर वासीन, सद्गुरु उपासना करोन, सर्व आयुष्य घालविती, अंगी वैराग्य प्रखर,
असे अखंड शुद्धाचार, नित्य अनुष्ठान परोपकार, आलंबन दुसरे नसे. प्रापंचिक इतर गोष्टी, बोलता ऐकता होतसे कष्टी. प्रापंचिक विषय टाळण्यासाठी, कथन करीतसे हरिलीला. पण श्री गुरु कृपा होती, चांगली योगाभ्यास प्रगती. जणू दुसरी मैत्रेयी ती, श्रेष्ठ योगी ज्ञानवान. अशी भगिनी मिळणे दुर्मिळ, प्रत्यक्ष माया करील तळमळ. भगिनी स्मृतीची मनी हळहळ, वामना सदैव भासत असे. देव ब्राह्मण नितांत आदर, सदैव श्री गुरु सेवा तत्पर. कंटाळा कधी न पळभर, अशी सात्विक गोदूताई. बोलणे चालणे न कृत्रिमपणे, सहज स्वभाव साधे राहणे. सरळ स्पष्ट नेहमी वागणे, गोदूताई स्वभाव निर्मळ. चूक दिसताच मार्गदर्शन, दुसऱ्यास देती त्या चटकन. उपयोग हो का यंत्रा समान, व्यवहार सागरी होतसे. अनुरागासहित राग, सर्वास चांगला उपयोग. कल्याणप्रद शाश्वत माग, दावी तसे आत्मीयता. सर्वांचा आदर समभाव, वृद्धिंगत करी आत्या स्वभाव. कवीने काव्यात काय सांगावे, सद्गुणांची खाण जणू होती. गोदूताई प्रत्यक्ष गोदावरी, वस्ती कृष्णा पंचगंगा तीरी. काया वाचा मने करी, सेवा श्री नृसिंह सरस्वतींची. गोदूताई प्रेम नादात, सर्वच आलो वाहात वाहात. कृष्णा पंचगंगा प्रवाहात, श्रोते वक्ते सर्वजण. अखेरपर्यंत सेवा करी, गोदूताई माऊली खरी. कवी काव्यात नमन करी, प्रेमळ गोदू आत्याबाई. लक्ष्मण महाराज योगी सिद्ध, विठोबा सद्गुरू अतिप्रसिद्ध. पुरुषोत्तम गंगा प्रेमबद्ध, सदैव सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 31 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रेतार्तिं वारयित्वा यो ब्राह्मण्यै भक्तिभावितः, ददौ पुत्रौ सगतिदः श्रीदत्तशरणं मम. तत्त्वं यो मृतपुत्रायै बोधयित्वाप्यजीवयत्, मृतं कल्पद्रुमस्थः स श्रीदत्तशरणं मम. दोहयामास भिक्षार्थं यो वन्ध्यां महिषीं प्रभु, दारिद्र्यदावदावः स श्रीदत्तशरणं मम. श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः. ओंकार रूप सद्गुरुराया, अखंड शरण तुमचे पाया. भग सागर माया तराया, तारू गुरु भक्ती सुंदर. मृत्यू लोकाचे धक्क्यावरी,
उभ्या अनंत नरतनू मोटारी, सडक बांधली वैराग्यावरी, ब्रह्मपुरी जावया कारखाना मोठा भारी, 84 लक्ष मोटारी, सदैव मालक बरोबरी, हिंड तसे मोटारीत, प्रभू कुशल कारागीर, सप्तचक्री यंत्र सुंदर, बनवी यंत्रे तो अपार, जल वायू आतभरी, जठराग्नीचे ते इंजिन, देई गती सचेतन, पाणी अग्नी हवामान, माफक वाफ घेईतो, बाष्परूपी रुधिर आत, 3 नलिका त्यातून वाहात, कफ पित्त आणि वात, विचार चावी फिरवितो, अन्न जल पेट्रोल भरणार, मग यंत्रे गरगरणार, वृत्तीमय चित्त लकलकणार, तज्ञ मोटार मालक, चमके त्वचा ट्यूब टायर, रोम नक्षी चाळी सुंदर, अस्थि 360वर, सुबक जोडणी उत्तम, चैतन्य हवा भरता गती, फुफ्फुसांचे पंखे हालती, श्वासोच्छ्वास आहेत किती, 21,600, श्रद्धा भक्ती पडदे 2, काम क्रोधरूपी पाऊस ऊन, यापासून रक्षण करीती छान, संशय धुराळा उडत असे, म्हणून लागे सत्संग क्लीनर, सोडोनिया भेद वैर, करी घेऊनी वस्त्र सुविचार, नित्य गाडी स्वच्छ करी, बडे जावी तोच अहंकार, नेमिला त्यास तिकिटावर, त्यापासून तिकिटे भराभर, घ्या कर्म भोक्तृत्व नाण्याला, शिक्का कंपनीचा त्रिगुण, त्यास नाही कमिशन, देह प्रारब्ध ठरवून, तिकीट देतो ज्याचे त्यास, बुद्धी बिजली तेज फाके, दीप दावी तेज चमके, रात्री चालवण्यास नसती धोके, कालगणनेस घड्याळ, प्रारब्ध रूप कर्म बिल्ला, नामरूपी नित्य डगल्याला, उपाधी लावली ड्रायव्हरला, जीवदशा लायसन्स, तयार झाला जीव ड्रायव्हर, चालविला आता देह मोटार, पाहण्या सडक दूरवर, भिंग असे ज्ञानचक्षु, बाल यौवन आणि जरा, 3 स्थानके थांबे जरा, तुम्ही आता त्वरा करा, मोटार खास निघणार, परेतुनी वैखरीवरी, ज्या उठती नादलहरी, फुगा वाजवुनी सत्वरी, निघण्याचा इशारा देतसे, मोटार होता वेगवती, आयुष्याचे मैल जाती, कुसंगाचे श्वान भुंकती, थकून बसती बाजूस, इशारा मागे अहम नादे, अडथळा येता कोहम नादे, खुला मार्ग होई सोहम नादे, मोटार चाले वेगात, पंक्चरची भीती वाटे, षड्रिपूंचे वाटेत काटे, अज्ञानाचे धुके दाटे, चालली मोटार हळूहळू, अज्ञानरूपी अडथळा, आड येतसे मोटारीला, दूर करीती देऊनी ज्ञानाला, श्रद्धावानास मार्ग मिळे, शक्तीसहित ज्ञान देणार, असा भेटला जर गुरुवर, तरच सार्थक होणार, मानव देह मोटारीचे, यात्रा श्री बद्री नारायण, वामन इच्छा अति बलवान, जेरे स्वामी समवेत योग छान, आला स्वामींचे मोटारीतून, आचार्य जेरे स्वामी वाडीकर, शिष्य स्वामी मठ संकेश्वर, हिमालयाचे यात्रेस बरोबर, जाताना नेती वामनास, फार जुना ऋणानुबंध, साधूला नित्यच साधू छंद, कळविती विचार यती वृंद, यावे यात्रेसा आम्हा सवे, तत्काळ वामन गुरु तयार, निघाले जेरे स्वामींबरोबर, यती ब्रह्मचारी विद्वान चतुर, प्रश्न सुटले सर्व काही,
स्नान संध्यादी कर्मे आन्हिक, खाण्यापाण्याविषयी साशंक. पण स्वामींनीच दिली भाक, मग काय उणे तेथे. वामनरावास नुरली अडचण, जे रे स्वामी समवेत प्रयाण. आनंदात श्री गुरु वामन, इतर मंडळीही निघाली. जमनोत्री गंगोत्री केदार, नारायण दर्शन यात्रा सार. परत येताना गाठले इंदोर, तेथे मुक्काम केला थोडासा. काही दिवसांनी इंदोरवरून पुण्यास परतले वामन. एके दिवशी श्रींस वंदून, विचार करीती गुरुसेवेचा. टेंबे स्वामींची सेवा करावी, वामन मनात मनीषा यावी. वासुदेव प्रेरणा नित्य नवी, लोक मनातून डोकावे. वामन गुरुचा वीरबाणा, कोणास केव्हाही कसलीही याचना. न करीती स्वभाव ठेवणे माना, सर्वारंभास तंडुला प्रस्थमूलाहा. कसे व्हावे ग्रंथ प्रकाशन, मुख्य द्रव्याचीच अडचण. प्रश्न पुढे उभे पाहती वामन, सर्वच कोडे अवघड. केली खटपट पैसा मिळेल, प्रत्यक्ष कार्य कोण करील. अनेक प्रश्नोत्तरे ती धांदल, वामन दृष्टी पुढून जाई. ग्रंथ पाहणे आणि जुळवणे, छापून घेऊनी स्वरूप देणे. तपासून ते कायम करणे, आकर्षक योग्य किंमत. कामगिरी फारच अवघड, वृद्धपण प्रकृतीची नड. बलवान इच्छा लावी निकड, काय करावे समजेना. परमात्मा बहु दयाघन, वासुदेवानंद यती आनंद घन. योजना करील तृप्त भगवान, गुरुभक्त केसरी वामन. वासुदेव सरस्वती यती प्रेरणा, पूर्वील हेतू वामन वासना. परस्पर घडवोनी आणि घटना, वामन हेतू परिपूर्ण. नरसोबावाडीचे जग महशूर, वक्रतुंड महाराज कवीश्वर. सुप्रसिद्ध पुराणिक ज्ञानशूर, वासुदेव यती ऋणानुबंधी. त्यांचे प्रपौत्र धुंडीराजपुत्र, सात्विक ब्राह्मण सत्पात्र. पंडित शास्त्री ख्याती सर्वत्र, दत्तात्रेय शास्त्री कवीश्वर. वडिलार्जित कुल परंपरा, शास्त्रीय विद्वत्ता ज्ञानचतुरा. आचार संपन्नता द्विजवरा, शोभाती वैराग्य विनय. वामन योगी श्री दत्त महाराज, उभयतांनी बांधिली माज. वासुदेव ग्रंथ प्रकाशन काज, हाती कंकण बांधिले. एकास दुसरा मिळे जोडीदार, अधिकार भूमिका तयार. साक्षात वक्रतुंड ते अवतार, दत्तात्रेय शास्त्री कवीश्वर. श्री पंचगंगा कृष्णा संगम, वाडी तपोभूमीत जम. उभयतांचे प्रेमच अनुपम, श्री गुरु कृपा कारण. वामन संप्रदाय मोठा परिवार, योजना भूमिका तयार. मांडिती भक्तगणांसमोर, स्वयंस्फूर्तीच नाचली. यात महत्व दोनच गोष्टी, श्रोते होऊ नका कष्टी. वामन चित्रकार प्रत्यक्ष परमेष्ठी, ग्रंथचित्र रंगविला. सक्रिय सहानुभूती आश्वासन, मिळता स्वीकारिती वामन. अनपेक्षितरित्या जमले धन, एक कामगिरी जाहली. दुसरी कामगिरी करीती, किचकट महत्व परिश्रम सती. दत्त महाराज कवीश्वर घेती, सेवा स्वयंस्फूर्तीने. आपुलकी तळमळ भारी, निष्काम सेवेची तयारी. टिकला नसता शास्त्री पगारी, विना वेतन अनुष्ठान. सर्वांचे कानावर घातले, अनेक भक्तांनी कबूल केले. ग्रंथ प्रकाशन सुरू जाहले,
अत्यंत प्रेमभावाने. देवी अहिल्या कीर्ती सन्मान, करी 3001 रुपये दान. इंदोर राणी सरकार सद्गुण खाण, नाव अहिल्येचे राखिले. अन्नछत्रे देऊळ मठ मंदिर, बांधिले तीर्थक्षेत्री घाट सुंदर. अहिल्या कीर्ती ध्वज उंचावर, भारतावरी फडकतो. वासुदेव यतीवर फार भक्ती, ग्रंथ प्रकाशन सरस्वती शक्ती. कृष्णा काठी उभी प्रीती, राणी इंदिरा मंदिर रूपाने. महाराणी साहेबांची अनुमती, सदिच्छा दिसताच गुणवती. ग्रंथ प्रकाशन मंडळ नेमिती, अध्यक्षस्थानी वामन. ग्रंथ प्रकाशन मंडळ पुण्यास, ठरले श्री गुरु वसती स्थानास. श्रेय भुजंगराव भालेरावास, आणि पुत्र नारायणादी. आपुलकी भाव प्रेम अत्यंत, निरलसपणे होते झटत. कार्यालयात सेवा करीत, सर्वच कार्यात तत्पर. कार्याचा व्यापही वाढला, खर्च 40-50 हजारावरी गेला. कर्ज पैसा मंडळाला, न होता झाले कार्य पूर्ण. लक्ष्मण महाराज भापकर महाराज, विठोबा दयाळू गुरुराज. पुरुषोत्तम गंगा शिकवी काज, सत्संग प्रल्हाद कारण. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, 32 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. राज प्रार्थितये त्यास्थान, मठे योगाणगापुरे. ब्रह्मरक्ष समुद्धर्ता, श्रीदत्त शरणं मम. विश्वरूपं निन्दकाय, शिबिकास्थस्वलङ्कृताः. गर्वहा दर्शयद्यः स, श्रीदत्त शरणं मम. त्रिविक्रमेण चानीतौ, गर्वितौ ब्राह्मणद्विषौ. बोधयामास तौ यः स, श्रीदत्त शरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वासुदेव सगुण रूप लपले, ग्रंथरूपाने नटोनी आले. 12 पुष्पे ग्रंथ झाले, जणू 12 ज्योतिर्लिंगेच. सर्वात गोष्ट महत्वाची, ग्रंथ प्रकाशन सत्कार्याची. वाट पहाती सुमुहूर्ताची, क्षण येऊनी ठेपला. शतसांवत्सरिक गुरुजयंती, ग्रंथ प्रकाशना तीच मीती. मुहूर्त दोन्ही मिळून येती, किमया गार किमया करी. दया घन प्रभू नाथा घरी, कावड वाहुनी पाणी भरी. चंदन घासे सहाणेवरी, तोच उभा सहाय्यास. सक्रिय सहानुभूती कमला, जगज्जननी करी लीला. उभी तिष्ठत सर्व कार्याला, भाग्यनगरीत मंडपी. टेंबे स्वामींनी ज्यांना जीवदान दिले, ते महाराजांचे अत्यंत प्रेमातले. त्यांनी सर्व कार्य शिरी घेतले. नाव शंकरराव अजेगावकर.
ते भाग्यनगरीचे रहिवासी, दिले सदाचार घर कार्यासी, सहकुटुंब सहपरिवारेसी, सेवा करीती रात्रंदिन, त्यांचे थोरले चिरंजीव बाबूराव, ज्या मात क्षीरसागर उपनाव, उभयतांना सर्वांनी वानाव, अशी व्यवस्था सुंदर, अनेक श्रीमान प्रतिष्ठित, शास्त्री पुराणिक व पंडित, वैदिक विद्वान असंख्यात, जमली होती मंडळी, प्रवचनकार कीर्तनकार, सहाय्यास येती फार, वासुदेव वामन कृती चमत्कार, उत्सव फारच गाजला, 7 दिवस सप्ताह केला, दिगंबरा दिगंबरा जप चालला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न झाला, शोभला थाट स्वर्गासम, ऋक्संहिता स्वाहाकार, झाला महारुद्र अतिरुद्र सुंदर, पवमान अभिषेक संततधार, पादुकांवरी चालली, धार्मिक ग्रंथांची पारायणे, वेद उपनिषदादी गायने, रंगली सर्वांची एकत्र मने, 60 भक्त होते अनुष्ठानास, सखा रामशास्त्री येडूरकर, होते जणू बृहस्पती अवतार, आत्मा रामशास्त्री विद्वान फार, करीती रोज प्रवचने, वामन गुरु ध्यानास बसती, अष्टसिद्धी उभ्या असती, परंतु सिद्धीच्या फंदात न पडती, पुराण पुरुष वामन, भाग्यनगरी ती भाग्यवान, जमले नगरीतील थोर थोर सज्जन, तसेच ठिकठिकाणचे विद्वज्जन, वासुदेव जयंती कारणे, दररोजचे कार्यक्रमास, सुरुवात पहाटे 4:30, अपरात्री 2चे सुमारास, बंद होई कार्यक्रम, 300-400 दररोज पात्र, दिली भोजने ब्राह्मणास सत्पात्र, अन्नदान पुण्य घडले पवित्र, 2000 जेवले शेवटचे दिनी, अन्नपूर्णा देवी साक्षात उभी, देवादिकांस कळले नभी, जेथे द्वारी वसिष्ठाची सुरभी, उणे काय मग तेथे, आत्मा रामशास्त्रीचे हातून, वासुदेव चरणी ग्रंथ समर्पून, कवीश्वरांचा सत्कार करून, समारंभ केला पूर्ण, प्रकाशन व जयंती उत्सव झालेवर, सवे घेऊनी आकूत व आजेगावकर, तसेच उभयता क्षीरसागर, निघाले वामन दक्षिणेचे यात्रेस, प्रथम गिरीवरी सर्व आले, तुलसी अर्चन सहित दर्शन घेतले, ब्राह्मण भोजन करून दुपारी केले, पाताळ व आकाशगंगा दर्शन, गिरीहून अंतर 25 मैलांचे, कालहस्ती वायू तत्वलिंगाचे, जाऊनी दर्शन घेतले साचे, परतले परत गिरीला, गोविंदराजांचे दर्शन करुनी, आले पद्मावतीला जाऊनी, रात्र परत मद्रासला येऊनी, वस्ती केली क्षीरसागरांकडे, दुसरे दिवशी शिवकांची जाऊन, घेतले शंकर पार्वती दर्शन, पृथ्वी तत्वलिंग सुदर्शन, आम्रवृक्षाचे महत्त्व तेथे, आद्य आचार्यांचे कामाक्षी मंदिर, तिकडील मंदिरे भव्य व सुंदर, बळी पाताळी घातल्याचे मनोहर, दृश्य पाहिले अति उंच, गेले विष्णुकांचीस 3 मैलावर, लक्ष्मीसह वरदराज नरसिंह सुंदर, डोळे भरोनी पाहती गुरुवर, आले सर्वच परत मद्रासला, तिसरे दिवशी पक्षी तीर्थास गेले, 564 पायऱ्या चढले, शंकर पार्वतीचे दर्शन घेतले, बसले वाट पाहात पक्ष्यांची, इतुक्यात 2 पक्षी आले, पुजाऱ्याचे हातचे भोजन करून गेले, पूर्वजन्मीचे ऋषी आहेत कळले, करीती रोज काशी रामेश्वर, तेथून जवळ 10 मैलांवर, महाबलीपुरम समुद्र किनाऱ्यावर,
प्राचीन कोरी व भव्य मूर्ती सुंदर, पाहोनी परतले मद्रासला. चिदंबरम क्षेत्रास सर्व आले, आकाश तत्वलिंग पाहिले. नटराज मूर्तीचे दर्शन घेतले, स्फटिकलिंगावर अभिषेक. वंदिला तंजावरचा बृहदेश्वर, अतिभव्य देव नंदी व मंदिर. शिखर 200 फूट असून उंचावर, सावली मंदिरी न पडे. कामाक्षी देवी व देव दर्शन घेऊन, करीती तलावावरी संध्यावंदन. वंदिली कावेरीवर जाऊन, टेंबे स्वामींची चातुर्मास जागा. नंतर त्रिचीचे गोल्डन रॉक पाहून, घेतले श्रीरंगमचे श्रीरंग दर्शन. परत येताना जंबुकेश्वरास वंदन, करुणी जलतत्वलिंग पाहिले. त्रिचीहून थेट आले रामेश्वरी, प्रथम येऊनी लक्ष्मणतीर्थावरी. तीर्थविधी क्षौर श्राद्ध करून वरी, स्नाने केली 24. रामेश्वराचे मंदिरात जाऊन, देवावर गंगा घालती पुजाऱ्याकडून. देवदर्शन व प्रदक्षिणा करून, गेले सायंकाळी गंधमादनाला. 3 मैलांवर श्रीराम पादुका, कोणी म्हणती रामझरोका. घेऊनी बरोबरच्या सर्व लोका, आले धनुष्यकोटीस. धनुष्यकोटीस समुद्र स्नान केले, करोनी पूजून सेतूस घेतले. तेथून थेट मदुरेस आले, घेतले दर्शन मीनाक्षी सुंदरेश्वराचे. केले त्रिवेंद्रमला पद्मनाथाचे दर्शन, रस्त्यात ताम्रपर्णीचं स्नान. कन्याकुमारीचे दर्शन घेऊन, सूर्यचंद्र उदय अस्त पाहिले. 3ही समुद्रांची मिलनाची शोभा, सूर्यास्त सूर्योदयाची ती प्रभा. वाटे नयन मनोहर देखावा, उभा राहावा निरंतर चक्षुसमोर. परत येताना अरुणाचलास, जाऊनी भेटले रमण महर्षी स्थानास. तेज तत्वलिंगांचे करून दर्शनास, पंचतत्वे पूर्ण केली. तेथुनी थेट आले मद्रासला, क्षीरसागर उभयता सेवेला. दुसरे दिवशी करीती उड्डाणाला, विमानी शंकरराव सवे. हैदराबाद विमानतळावरी हजर, बाबूराव देशमुख घेऊनी मोटार. यात्रा दक्षिणधाम रामेश्वर, श्रीहरी कृपे पूर्ण झाली. सर्वांचा निरोप घेऊन, सोलापुराहून पुण्यास आले परतून. आता क्षेत्रांची फक्त नावे करीतो कथन, वामनराव गेले त्या. पहिला मोरया मोरगावचा, दुसरा सिद्धिविनायक सिद्धटेकचा, तिसरा बल्लाळेश्वर मुरुडचा, चौथा मढचा विनायक, 5वा चिंतामणी थेऊरचा, 6वा लेण्याद्री जुन्नरचा, 7वा विघ्नेश्वर ओझरचा, 8वा रांजणगाव गणपती. ऐसे अष्टविनायक दर्शन, करीती शिष्या सवे वामन. तशीच 12 ज्योतिर्लिंगे नयन, भरोनी त्यांनी पाहिली. सोमनाथ प्रभास पाटणचा, शैल्य मल्लिकार्जुन शैल्याचा, महांकालेश्वर उज्जयिनीचा, मांधाता ओंकार ममलेश्वर, केदारनाथ हिमालयाचा, भीमाशंकर पुण्याजवळचा, काशी विश्वनाथ वाराणसीचा, असे त्र्यंबकेश्वर गौतमी तटी, परळी वैजनाथ परभणीचा, औंढ्या नागनाथ दारुकावनाचा, सेतुबंध रामेश्वर दक्षिणेचा, तसाच वेरूळचा घृष्णेश्वर. 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, काही एकदा काही अनेकदा घेऊन, अनेकदा काशी यात्रा करून, केली पंचक्रोशी एकदा पायाने. जाऊन आले गिरनारला, माहूरगड अक्कलकोट गाणगापूरला, पंढरी आळंदी देहू औदुंबरला, कुरुगड्डीस केले तप त्यांनी. हरिद्वार प्रयागे उज्जैन, त्र्यंबकेश्वर ही कुंभमेळ्यांची स्थान.
केले एक एकदा मेळ्या समवेत स्नान, वामन राव साधू खरा. ठिकठिकाणी समुद्राचे, तसेच स्नान केले सर्व नद्यांचे. मुख्यतः स्नान प्रयागराजाचे, कृष्णेचे स्नान दरवर्षीच. सर्व भारतभर प्रवास करून, घेतले नवदुर्गांचे दर्शन. करून गयेच्या आदित्यास वंदन, पाहिला ब्रह्मा पुष्करचा. जेथे जेथे टेंबे स्वामींचे, चातुर्मास झाले त्या ठिकाणचे. वामनराव दर्शन घेती साचे, फक्त हिमालयातील अज्ञात. चारी धाम सातपुऱ्या, यात्रा न राहिल्या अपुऱ्या. गुरुद्वादशीच्या नृसिंहवाडी वाऱ्या, चालल्या प्रतिवर्षी नेमाने. जेव्हा जेथे यात्रेस जाती, यथोचित तीर्थविधी तेथे करीती. शास्त्राज्ञेचे काटेकोर पालन करीती, वेदांवर निष्ठा अत्यंत. लक्ष्मण महाराज भापकर दिव्य, विठोबा सद्गुरु भवितव्य. गंगा पुरुषोत्तम शिकवी काव्य, आदर प्रल्हाद सत्संगी. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, त्रयस्त्रिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 34. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. उक्त्वा चतुर्वेदशाखा तदङ्गादिकमीश्वरः, विप्रगर्वहरो यः स श्रीदत्तः शरणं मम. सप्तजन्मविदं सप्तरेखोल्लङ्घनतो ददौ, यो हीनाय श्रुतिस्फूर्तिं श्रीदत्तः शरणं मम. त्रिविक्रमायाः कर्मगतिं दत्तविदा पुनः, वियुक्तं पतितं चक्रे श्रीदत्तः शरणं मम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. पहा वामन गुरुची पवित्र खोली, लागेल कोणा खोलीची खोली. कळेल चारवाणीची खोली, परिया खोलीची खोली अतर्क्य. एक सुंदरशी सतरंजी हंतरुण, व्याघ्र चर्मवरी अस्तरण. वळकटी सटेकुनी गुरु वामन, योगींद्र दिसती बसलेले. अत्यंत प्रसन्न सुहास्य मुद्रा, स्वागत खुले भूषवी योगेंद्रा. ती कोण मोडेल योगतंद्रा, इंद्रा समान ऐश्वर्य. अनेक व्यक्ती भेटीस येती, तेणे गर्दी होतसे अलोट. मोकळी जागा दाविती बोट, त्यांना बसण्यास बहु प्रेमाने. सतत मंदहास्य वदनावरी, कांती झळकते शरीरी. या या शब्द पडता कानावरी, देह भान हरपतसे. एका भिंतीवर बाजूस सुंदर, बिलोरी आरसा सुबक मनोहर. लाकडी कपाट सुबक नक्षीदार, 12 ग्रंथ ठेवावया. 2च खिडक्या आतील बाजूस, पैकी द्वारा समोरचे खिडकीस. बैठकीचे वरचे बाजूस, असे फोटो टेंबे स्वामींचा. लोकनाथ स्वामींची तसबीर, मधोमध दिसे डौलदार. उत्तरेचे बाजूस तोंड करून, असे मत्स्येंद्रासन चित्र वामनाचे.
पॉकेट वॉच समोरील खिडकीस, ठेविले लोंबत वेळ पाहण्यास. आत जाताना डावे कोपऱ्यास, लाकडी कपाट उभे असे. खोली असे गोमुखी समान, आत जाताच देई दर्शन. एकमुखी दत्त भगवान, चित्रकार ज्याचे वामन स्वतःच. तुळजा भवानी देव्हाऱ्यात, दत्त पादुका सवेची वसत. अखंड नंदादीप तेवत, षोडशोपचार पूजा रोज चाले. खिडकीचे आतील बाजूस, तोंड करोनी उत्तरेस, बसती वामन नित्यकर्मास. अक्कलकोट स्वामींच्या फोटो खाली, वासुदेवानंद सरस्वती, जे वामना देती स्फूर्ती. देव्हाऱ्यावर व लगत दिसती, दंडकमंडलू सहित. वामन सद्गुरु चितारी सुंदर, श्रीयंत्र काढिले अति मनोहर. लाविले पाठीमागील भिंतीवर, तोंड करुनी उत्तरेस. वामन गुरूंचे मौन व्याख्यान, करी शिष्यांचे संशय निरसन. हृदय ग्रंथी करी भेदन, ऐसा अनुभव बहुतांसी. वामनरावांचे वैराग्य शीलत्व, ऐकल्या कळेल त्याचे महत्व. आला प्रसंग पहावया सत्व, तोची आता वर्णितो. आद्य आचार्यांची मुख्य पीठे चार, पैकी दक्षिणेस शृंगेरी मशहूर. त्या पीठाचे पोटपीठ संकेश्वर, होते पीठावर आचार्य शिरोळकर. पूर्वाश्रमापासून वामनरावांचा परिचय होता शिरोळकरांचा. परिणाम वामनरावांचे आचरणाचा, शिरोळकर स्वामींवर झालासे. एकदा आचार्य शिरोळकर विचारिती, वामनास संन्यास घ्या वदती. विचारपूर्वक वामन उत्तरती, नको म्हणोनी नम्र भावे. आचार्य ते ऐकुनी रागावले, श्रींची आज्ञा भंग करिता वदले. माहित आहे ना कोणी विचारले, पुन्हा विचार करोनी उत्तर द्या. श्री गुरु वामन प्रेमळ फार, जोडोनी श्रींचे पुढे दोन्ही कर. अत्यंत नम्रपणे देती उत्तर, श्रोते ऐका सज्जन हो. मी फक्त वासुदेव चरणांस, मानितो हे ठावे आपणास. त्यांनी दिल्यास दृष्टांती आज्ञेस, अवश्य संन्यास घेईन मी. वैराग्यपूर्ण अंतःकरण, शुकासमविरक्त गुरु वामन. कसा आवडेल गादी सन्मान, सूचनास विनय नाकारली. ईश्वरी कृपा दया झाली, विरक्ती भगवती पावली. पवित्र महाराष्ट्र भाग्यशाली, वामन राहिले अलिप्त. जर वामन बसले असते पीठावर, तर शक्तिपात दीक्षा प्रसार. झाला नसता सर्व देशभर, ही दया वासुदेवाची. भरोनी येते अंतःकरण, पाहोनी वैराग्यशाली वामन. चालून येता मठ गादी सन्मान, पाहिना डोळे उघडोनी. वासुदेव वामन भेद नाही, श्रोते तुम्हास देतो ग्वाही. कवी असत्य वदत न काही, सांगतो त्यांचे स्मरण करा. पूर्वी वासुदेवानंद सरस्वतीस, आग्रह घ्यावे अधिकारास. यावे गादीवर द्वारका पीठास, म्हणती आचार्य त्या पीठाचे. आग्रह सविनय नाकारिला, तोच कित्ता वामनाने गिरविला. काय भेद दोघात दिसला, सांगा श्रोते सज्जन. गुरु शिष्य जोडी अलौकिक, त्यागवृत्ती थोर अमोलिक. दिसती दोन परी असती एक, सत्यवाणी कवीची. गुळवणी महाराज दत्तयोगी, ब्रह्मचारी विरक्त त्यागी. समर्थ सद्गुरु चरणा लागी, व्हावे पायी विनम्र. 70 झाले वयोमान पाहुन, व्हावे शास्त्रोक्त संस्कार पालन. म्हणोनी ब्रह्मवृंदास विचारून, करीती भैमरथी शांतीस.
मूळ पीठ नृसिंह वाडीस, वामन सद्गुरु गेले खास, श्री सन्निध भैमरथी शांतीस, करीती आला योग उत्तम, पवमान रुद्र स्वाहाकार, ब्रह्मवृंद विद्वान दक्षफार, महापूजा केली श्रींस सुंदर, अन्नदान भरपूर जाहले, वाडी कर पुजारी एकत्र होती, वामनरावांस मानपत्र देती, ठिकठिकाणचे भक्तवाडीस येती, सोहळा त्यावेळी पहावया, पूर्वी 2 मोठे उत्सव झाले, प्रेमळ भक्तांनी गौरविले, सत्कीर्तीचे ध्वज फडकले, अजरामर नाम अभंग, वासुदेवानंद जयंती, जन्मशताब्दी उत्सव करीती, समग्र वाङ्मय प्रकाश करीती, ठिकाणा दक्षिण हैदराबाद, पुन्हा असाच व्हावा उत्सव, आला सर्वांचे मनात भाव, याला निमित्त काय करावं, विचार करीती सर्व जमुनी, वामनरावांचे वयोमान, गेले 70 ओलांडोन, ठरविले भक्तांनी ते पाहून, करावा अमृत महोत्सव, मंडळाचे अध्यक्ष चतुर, शंकरराव आजेगावकर, प्रथम ठरला ठिकाणा सोलापूर, परंतु झाला उत्सव पुण्यास, पुणे शहरात सर्वत्र गलबला, सत्कार समारंभ मोठा झाला, सन 1957 होता मे महिन्याचा उन्हाळा, शेकडो परस्थ प्रेमी मंडळी सत्कार समारंभासाठी आली, उतरण्यास जागा मिळाली, सरस्वती मंदिर नातूबाग, ऋक् संहिता स्वाहाकार, नवचंडी देवी हवन सुंदर, स्वाहाकार लघुरुद्र थोर, सर्व धार्मिक समारंभ, गणेश अथर्व शीर्ष हवन, वैदिक मंत्र जागरण प्रवचन, कीर्तन भजन व्याख्यान गायन, दररोज नवा कार्यक्रम, 7 दिवस झाला कार्यक्रम, भक्त मंडळीस होता जोम, सर्वांनी जपले अखंडित नाम, उभा पहारा विण्याचा, शिवाजी मंदिर भव्य फार, तेथे कार्यक्रम पडती पार, तसेच खुन्या मुरलीधर मंदिर, तेथे होत असे अन्नदान, शेवटचे दिवशी मोठा सत्कार, भरला समारंभ संत दरबार, स्थान टिळक स्मारक मंदिर, अध्यक्ष स्थानी कुवलयानंद, अमृत महोत्सव उत्तम झाला, तार गेली गरुडेश्वराला, प्रेम महापूर आला नर्मदेला, खळखळ नादात वाहू लागे, वासुदेव सरस्वती यती आनंद, गुरुभक्त केसरी वामनधुंद, गुरु आनंद कंद मधुमकरंद, हवेत वाहू लागला, अपेक्षेपेक्षा अति अनुपमेय, पूर्ण झाले भक्त मनीषा ध्येय, वंदू सद्गुरु श्री वामन पाय, दृष्ट लागेल कोणाची, खरोखरच लागली दृष्ट, वामन गुरुस जाहले कष्ट, कोण पापी होता नतद्रष्ट, महाराज झाले आजारी, घडावा साधूचा सहवास, म्हणून शरीरी आजार निवार्यास, राहुनी देई त्रास लघवीस, शांत होते वामन गुरु, आजाराची भक्ती वाढली, डॉक्टर वैद्यांनी शर्थ केली, निर्विकार शांत गुरु माऊली, औषध उपयोगा येईना, डॉक्टर देशपांडे बेंद्रे डॉक्टर, डॉक्टर प्राणी मिरजकर, डॉक्टर देशमुख मुंबईकर, पाहिली प्रकृती सर्वांनी, प्रकृतीची झाली तपासणी, ऑपरेशन करावे ठरविले त्यांनी, सर्वानुमते ठरविले परिधनी, औषध देणारा निराळा, वामनरावांची संमती मिळेना, इलाज कोणाचाच चालेना, अन्य उपाय करीती नाना, ठरले निसर्ग उपचाराचे, निसर्गोपचार सुरू जाहले, प्रथम अन्न वर्ज केले, दूध मध भाज्या रस दिले, ठेविले फळ रसावर, उपयोग होऊनी संकट टळले, शस्त्रक्रियेस परतविले,
ज्ञानवान परीक्षक चितळे ठरले, नितांत निष्ठा गुरुवर. लक्ष्मण महाराज आशीर्वाद, विठोबा गुरुमंत्र पडसाद. पुरुषोत्तम गंगामाय साद, सत्संग नाद प्रल्हाद. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, चतुस्त्रिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.